बाबा हे बघा, औषधं इथे ठेवली तर तुमची साधारणतः 1.25 महिना चालेल, एवढी औषधं आहेत. मला माहितीये तुम्ही महिन्याभरातच परत येणार आहात, पण राहू दे जास्तीची औषधं. आणि हे बघा, थंडी आहे तिकडे खूप. हा कापूस ठेवते बघा, इथे असा ठेवते, कानात घाला लागला तर. आणि इथे आता तुमचे थंडीचे कपडे ठेवते. हे बघा बाबा, स्वेटर ठेवले तिकडे, शाल सुद्धा देते बरोबर, मी इथे ठेवलीये शाल. आणि हातमोज आणि पायमोजाचे 3-3 जोड टाकले. इतके थंडीचे कपडे कशाला? आई, मी ना हे कुर्ते सुद्धा धुवून ठेवलेत, कारण आता प्रवासामध्ये, ट्रेनच्या बसच्या प्रवासात आजोबांना उगाच गरम होईल, तर या कुर्त्यांमध्ये छान वाटेल. हे छान आहे. बाबा हे बघा इथे ठेवते, हे सदरे. म्हणजे थंडीचे कपडे पण दिले, उन्हाळ्याचे कपडे पण दिले, आता पावसाळ्याचे छत्री वगैरे द्या. आजकाल हवामानाचा काही भरोसा राहिला नाही. हो बाबा, रेनकोट आणि छत्री कशाला, 1 महिन्यासाठी तर चाललाय तुम्ही. पावसाळा अजून खूप लांब आहे. आता कसला येतोय मी? बाबा. काय ग? बाबा तुमच्यासाठी मी प्रवासात खायला ठेपले बनवलेत. तुमचा आवडता मुरंबाई दिलाय बरोबर, खात जा वेळेवर. अगो, ठेपल्याचा डबा आणायला विसरले. आजोबा, तुमच्यासाठी छान कचोरी आणि समोसे मागवले होते मी, आणि फरसाण सुद्धा, तुम्हाला आवडतं तसं. डिलिव्हरी आली असणार, थांबा आलेच. बाबा हे घ्या ठेपले, आणि खूप दिलेत घ्या. बाबा बाबा, हा अल्बम तुम्ही कशाला, म्हणजे काय बाबा? आता आयुष्यात प्रथमच तुमच्यापासून इतके दिवस बाहेर जातोय ना, तर कधी आठवण आली तर असू दे बघायला. बाबा तेच म्हणते मी, तुम्ही इतक्या लांब जायचं का ठरवताय? बघ, मी तुला किती वेळा सांगितलंय की जाताना अडवू नये. ठीक आहे, मी नाही बोलणार काही, पण बाबा तुमची खूप आठवण येईल हो. आठवण आली की मला फोन कर. मला तर ओढ लागले, मी कधी जातोय. अगं मजेत राहील मी तिथे, खूप मित्र भेटतील, जुने दिवस आठवतील, चांगलं चुंगलं खाऊ, कोणी अडवणार नाही, कोणी बोलणार नाही. हवं ते करू, तू मला अडवू नकोस. नाही बाबा, नाही अडवते मी तुम्हाला. जा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर छान वेळ घालवा, पण फोन करत जा बाबा. आणि तुम्ही नाही केलं तर मी फोन करेन तुम्हाला. तुमच्या मित्रांच्या आठवणीत आम्हाला विसरू नका. आणि बाबा औषधं वेळेवर घेत जा. तुम्ही जर औषधं घेणार नसाल ना, तर मी येते तुमच्या बरोबर. नाही नाही, तू नाही यायचं. ती बॅग माझी तयार करून बाहेर नेऊन ठेव. मी निघतोच. हो बाबा, हा पण खाऊचा डबा आहे. आणि ही लोणच्याची बाटली आहे ना, इथे वर ठेवते, म्हणजे तेल लागायचं नाही कपड्यांना. सांभाळून जा हा बाबा, सगळं नीट व्यवस्थित भरलंय मी बाबा. लक्ष द्या, वेळेवर खात जा. येताय ना तुम्ही? हो हो. हॅलो. हा,
तुम्ही येताना ठरल्याप्रमाणे? हो हो दत्ताजी, 15 मिनिटात पोहोचतोय. ठीक आहे. असं बरी रडू नकोस. तुला रडताना बघितलं तर दत्ताजींना त्रास होईल. त्यांना निघताना रडवणारच का तू आता? नाही ना? यार सुरू झाले यांची चाळे. असली नाटकी लोक आहेत. आजोबांनी आईला परत घरी आणण्याचा सगळा प्लॅन फ्लॉप केला. त्यांना पण आत्ताच जायचं होतं फिरायला. चला, झाली तयारी. आजोबा, झाली तयारी. दत्ताजी, बाकी तुम्ही चिटिंग केलं ना? तुम्ही एक ऐवजी 3 तिकीट बुक केली असतीत ना, तर आम्ही नसतो आलो तुमच्या बरोबर. बरं आजोबा, तुम्हाला घ्यायला कोणीतरी येणार होतं असं म्हणाला होतात. हो, तो टॅक्सी घेऊन येतच असेल. कुणी कशाला यायला हवंय? मी आहे ना, मी सोडतो तुम्हाला हवं तिथे. ए चप्पल चोरा, या क्षणापासून मी 1 महिन्याच्या सुट्टीवर चाललोय. कंटाळलोय तुम्हा सगळ्यांना. सारखं सारखं तुम्हाला बघून बोर झालोय मी. आता माझा पिच्छा सोडा. मी नाही तर तुम्ही पण तुमचं स्वातंत्र्य भोगा आणि मी माझं स्वातंत्र्य उपभोगतो. बरं आजोबा, ऐका, तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या सगळ्या गोळ्यांचे डेली रिमाइंडर्स मी लावलेत. त्यामुळे आता गोळ्या कधी घ्यायच्या हे तुमचा मोबाईल सांगत जाईल तुम्हाला. पण तरी मला रोज एक फोन करणार आहात. ओके? प्रॉमिस? प्रॉमिस करतो. बाबा, मलाही वचन द्या, तुम्ही स्वतःची काळजी घ्याल. तुला वचन देतो, मी घेईन माझी काळजी. आणि हे चप्पल चोरा, तू मला वचन दे की मी नसताना तू माझ्या सुनेची, माझ्या नात सुनेची आणि या सगळ्या घराची काळजी घेशील. दिलं वचन. जाता जाता इस्टेट देत आहेत की काय याला? माझ्या आयुष्यात येणाऱ्या 2 व्यक्तींना मी विरोध केला. अभिजित, एक तू आणि एक शुभ्रा. पण खरं सांगतो, तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात आला नसतात तर हा दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी माणूस म्हणून अपूर्णच राहिला असता. तुम्ही आहात म्हणून मी निर्धास्तपणे चाललो आहे. निर्धास्त वगैरे जा, पण 1 महिन्यात परत या गपचूप. तुमच्याशिवाय मन नाही लागणार आमचं इथे. हो बाबा. आता जास्त इमोशनल होऊ नका. अरे 1 महिन्याचा तर प्रश्न आहे. मी देवाच्या पाया पडून येतो. तुम्ही पण बाबा, ठीक आहे. ए बाबड्या, तू आजोबांना घेऊन खाली ये. आम्ही पुढे होतो. सामान घेऊन जातो. ते कोण येणार आहेत ना त्यांना न्यायला. घेतो घेतो. चल चला. ये हा नक्की बाबड्या. हो. चल. हॅलो. हाय सोहम, मी प्रज्ञा बोलतेय. गेला का म्हातारा? हा, आय मीन आजोबा निघाले का? हो निघाले. हे मात्र बरं आहे सोहम, तुझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवून ते मात्र आनंदात तीर्थयात्रा करणार. आणि तो अभिजित राजे तुझ्या आई सोबत मोकाट प्रेमाचे चाळे करत फिरणार. सोहम, तू आजोबांना थांबवायला हवं होतं. मी काय करू आता? ते काही सांगून ऐकत नाही ना. काय ना, खूप सेल्फिश आहेत ते. स्वतःला हवं तेच करतात. पण चांगलं, एका अर्थी मी पण फ्री होईन. महिनाभर त्यांची कटकट तरी नाही. आणि काय ना, आता आजोबा नाही आहेत म्हटल्यावर शुभ्राला पण नीट ऑफिसला जाता येईल. म्हणजे घरात माझंच राज्य. मस्त मित्रांना बोलवीन, चिल करीन, एन्जॉय करीन. आजोबा असताना हे सगळं कधीच करता आलं नाही.
अरे आजोबा, काय हे बाबा, एकटेच का आलात खाली? बबड्या कुठे आहे? तो येतोय. दत्ता, दत्ता, तू जे काही माझ्याशी वागलायस ना ते चांगलं नाही केलं. आपल्या मैत्रीत तू तू गद्दारी केलीस. बस आता आपली मैत्री संपली. अरे ते काय झालं म्हणजे राघवाल, काय झालं? तुझ्या सुनेने तुला जेवायला दिलं नाही का म्हणून चिडचिड झाली का तुझी? अरे चिडचिड तुझ्यामुळे होत आहे माझी. एकट्यानं प्लॅन केलं चारधाम यात्रेला जाण्याचा, मला सोडून चालय. याला काय अर्थ आहे? माफ कर रे मला. काय झालं, सगळं अचानक ठरलं. आणि दुसरा असा विचार आला की तू जर माझ्या बरोबर आलास तर ती पांढरी म्हैस वहिनीना सुखानं जगू देणार नाही. आणि बघ, मला तुझ्या मैत्रीचा कंटाळा आलाय रे. म्हणून म्हटलं महिन्याभरात नवीन मित्र बनवू. कसला निर्लज्ज आहेस रे तू. खबरदार नवीन मित्र बनवलेस तर. हा दत्तात्रय, आलो रे मी. या या या. हे आले आमचे नवीन मित्र, नवीन स्नेही प्रभाकर आपटे. नमस्कार. 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 तुम्ही जाताय का यांच्या बरोबर? काय ना, आमच्या बाबांना असं कुठे एकटं जायची सवय नाही हो, म्हणून जरा काळजी वाटते. अहो तशी सवय कोणालाच नव्हती, पण नंतर हळूहळू सगळ्यांना. म्हणजे असं आहे की आम्ही एकटे एकटे जाणार आहोत असं त्याला म्हणायचंय. हो 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 असंच. बरं तुम्ही आधी कुठे जाणार आहात? ते आपलं. नाही नाही नाही, आम्हाला ते सांगायचं नाही. नाही तर काय होईल, आम्ही जिथे जाऊ तिथे तुम्ही याल आम्हाला त्रास द्यायला. आणि या चप्पल चोराचा काहीच भरोसा नाही. असावरी जरा रडली तर तिला घेऊन येणार तो तिथे. काय सांगू नकोस रे आपल्या ना. अरे आपट्या आपट्या काय? हा अरे माझे नवीनच नाही आहेत. बरं दत्ताजी, नीट जा, मजा करा. आता तरी भेटणार का सोम्या कोंबडीच्या तिकडे? काय आजोबा? या बाबा, काढे औषध सगळं वेळच्या वेळी घेत चला बाबा. अहो काका, बामची बाटली कुठे ठेवली आहे, चष्मा कुठे ठेवलाय, त्यांना जरा आठवण करून द्या. हो हो, काही काळजी करू नका. त्यांना सवय नाही, सारख्या विसरतात गोष्टी ते. चालेल. या बाबा, सावकाश या, अगदी सांभाळून बाबा. या बाबा नीट वेळेवर खातपीत चला. हा द्या. बाबा, मी ते पायमोजे ठेवलेत ना, ते पायात घातल्याशिवाय झोपू नका. खूप थंडी आहे. कानटोपी घालायला विसरू नका तुम्ही. आणि बाबा ते, अहो काका, मी त्यांच्या बॅगेत ना ते असे एका प्लास्टिकच्या पिशवीत असे छोटे कापसाचे बोळे ठेवलेत, त्यांना द्या कानात घालायला. हात सोड. पण बाबा नीट काळजी घ्या बाबा स्वतःची तुम्ही. ह बाबा, सांभाळू ना बाबा. अहो दत्ताजी, हो तुमचं सगळं कुटुंब तुम्हाला बाय करताय. पाठी वळून बघा की. मी पाठीवरून बघितलं ना तर मला पुढे जाता येणार नाही. पण मला एक कळत नाही, अहो तुमचं सगळं कुटुंब एवढं चांगलं असताना तुम्ही कशाला वृद्धाश्रमात येताय? ते तसंच चांगलं राहावं म्हणून. अगं शुभ्रा, मी बाबांना पाणी द्यायचंच विसरले. आई, मी आजोबांच्या बॅग मध्ये एक बाटली ठेवली आहे पाण्याची. डोंट वरी. असावरी, आपण निघूया का? मला जरा घरी काम आहेत थोडी. अहो इतक्या लवकर निघायचं का आपण? मला वाटलं मी जरा ऍक्च्युली ना सर, अरे मलाही आठवलं, मला हाफ डे तरी ऑफिसला जावंच लागणार. म्हणजे एक खूप महत्वाचं काम राहिलंय माझं, करावंच लागेल आज. ऑफिसला चाललीस का तू? आणि बबड्या? तो सुद्धा बाहेर जाणार आहे, त्याला पण एक काम आहे. ठीक आहे, मग निघूया आपण. ए बाळा, तुला माझी काही गरज लागली, माझी काही मदत लागली तर मला नक्की सांग.
मी येत जाईन ना. येस आई, डोंट वरी. चल बाय शुभ्रा, सोहमला सांग. हो हो. चल. निघते हा. अच्छा. बरं ऐक, सगळे आजोबांना सोडायला गेलेत, माझी वाट बघत असतील. मी नंतर बोलतो. काय रे, तुझ्या बायको समोर बोलायला घाबरतोस की काय? काय संबंध? मग बोल ना. शुभ्रा, आई कुठे आहे? अरे ऍक्च्युली आई आणि सर घरी गेले. मला न सांगता हे असे बाहेरच्या बाहेर का गेले? नाही तसं नाही सोहम, आई जर आता घरी आले असतात आजोबांच्या आठवणीने आणखी रडत बसले असते रे, म्हणून मीच त्यांना सांगितलं. हे काय सोहम, तुला न सांगताच गेली असावरी ताई? दुसरा संसार करायची एवढी काय घाई झाली तुझ्या आईला? ऐक ना, लेट्स फॉरगेट एव्हरीथिंग. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया, चालेल? काहीतरी छान खायला जाऊया का आपण? सुशी वगैरे, जे तुला आवडेल ते. हे बरं आहे तुझ्या बायकोचं, तिच्या मर्जीप्रमाणे तुला वाटेल तसं वागवते. मनात आलं की कुत्र्याला घालतात तशी लाद घालायची आणि मनात आलं की प्रेमाने जवळ घ्यायचं. काय रे सोहम, तुला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही? जाऊया का? हे बघ, मला वायफळ खर्च नाही करायचा आहे. आजोबा ते चारधाम यात्रेला गेलेत ना, तिथेच बजेट एक्सीड झालंय. चुपचाप घरी वरण भात लाव. अरे बजेटचा काय संबंध आहे सोहम? मी माझ्या अकाउंट मध्ये दिले होते ना पैसे. आता तुला तुझं माझं करायचंय म्हणजे तुझे पैसे माझे पैसे नाही आहेत का? नाही, आता मला बाहेर खायचंच नाहीये. चल. हे सॉलिड रे सोहम, तू शुभ्राची बोलतीच बंद केलीस. एक चल सोहम, आपण पार्टी करूया. मला ना नूडल्स खायची खूप इच्छा झाली. तू माझ्या बरोबर येणार आहेस की वरण भातच खाणार आहेस? मला बाहेर जायचंय, मला काम आहे. तूच खा वरण भात. सोहम, मॅनेजर साहेब, आपटे, तुम्हाला किती वेळा सांगितलंय आम्हाला कळवल्याशिवाय बाहेर जात जाऊ नका म्हणून? अहो, तुमची जबाबदारी आहे आमच्यावर. माफ करा, माझ्या सांगण्यावरून ते मला न्यायला आले होते. हा, अहो आजोबा सांगून जायला नको का? बरं आजोबा या, मी रजिस्टर मध्ये तशी नोंद करतो तुम्ही आजपासून इथे राहायला आलात म्हणून. आणि आजोबा पेमेंट? हो. धन्यवाद आजोबा, सोबतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पावती? हा, पावती देतो ना नंतर. हो, देतील. बर. खरं तर इथे येण्याची वेळ कोणावरही येऊ नये हो, पण नाईलाज. या आजोबा, चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो. राजू दादा, आजोबांची बॅग घ्या. या 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 कुठे सावकाश या. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हे दत्तात्रय कुलकर्णी आपल्या कुटुंबात आजच आले आहेत. तुम्ही यांची ओळख करून घ्या. चला, म्हणजे आणखी एक घराची साफसफाई झाली, अडगळ निघाली. राणे, पुरे. हे बघा आजोबा, आपल्या इथे सगळं रुटीननुसार होतं. सकाळी आपण 6ला उठतो, 7:30ला ब्रेकफास्ट सुरू होतो, त्यानंतर योगा व्यायाम केला जातो. आपटे तुम्हाला सगळं रुटीन समजावून सांगतीलच. आता तुम्ही आराम करा, थोड्या वेळाने जेवण लागेल. ही तुमची बेड. आपटे, या महिन्याचे पैसे नाही आले अजून घरून? हो, सांगतो घरी.